नमस्कार. आज आपण एक नवीन संकल्पना पाहणार आहोत. त्याचं नाव आहे वर्तुळ पाकळी. काय नाव आहे? वर्तुळ पाकळी. आता बघा, फुलाची जशी पाकळी असते तशीच एक वर्तुळ. मी एक कागदाचं वर्तुळ घेतलं, इथं केंद्र आहे आणि मी इथून हे कापलं. हा जो कापलेला भाग आहे हा असा दिसेल बघा, आणि न कापलेला भाग आहे तो असा दिसेल. म्हणजे ह्या झाल्या वर्तुळाच्या पाकळ्या. याला म्हणायचं वर्तुळ पाकळी. कागदाचा तुकडा हा जो आहे याला म्हणायचं वर्तुळ पाकळी. ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे आणि हा कंस आहे. याच्यामुळे जो भाग तयार झाला त्याला म्हणतात वर्तुळ पाकळी. त्रिज्या त्रिज्या हा कंस आहे, याच्यामधला जो भाग आहे हा झाली वर्तुळ पाकळी. कळलं का? साधं सोपं. आपली भाकरी असते की नाही, चतकोर तुकडा घेतला की नाही काढून, तर चतकोर तुकडा म्हणजे ती झाली वर्तुळ पाकळी. किंवा अर्धा तुकडा म्हणजे वर्तुळ पाकळी. 3 तुकडे एकत्र घेतले ती झाली वर्तुळ पाकळी. त्याला म्हणजे भाकरी ही वर्तुळ आहे आणि त्याचे तुकडे आपण काढतो असे चतकोर वगैरे, ती झाली वर्तुळ पाकळी. या ठिकाणी परत एक वर्तुळ काढलेलं आहे. इथे केंद्रीय कोण आहे बघा, केंद्राजवळ जो कोण असतो त्याला केंद्रीय कोण म्हणतात. कोण पीओ किंवा हा केंद्रीय कोण आहे. ह्या केंद्रीय कोणामुळे ह्या वर्तुळाचे हा एक भाग आणि हा एक भाग, म्हणजे असा आणि असा, असे 2 भागात रूपांतर झाले. म्हणजेच वर्तुळ क्षेत्राचे 2 भागात विभाजन झाले. एक छोटा भाग एक मोठा भाग. कुणामुळे झालं? केंद्रीय कोणामुळे. त्या प्रत्येक भागाला वर्तुळ पाकळी म्हणतात. केंद्रीय कोणामुळे वर्तुळ क्षेत्राचे 2 भागात विभाजन होते, त्या प्रत्येक भागाला वर्तुळ पाकळी असं म्हणतात. झालं? आता वर्तुळाच्या, हे बघा, वर्तुळाच्या त्रिज्या, या 2 त्रिज्या व त्यांची टोके, ही त्रिज्यांची टोक आहेत बघा, पी आणि क्यू. बिंदू पी आणि क्यू ही त्रिज्यांची टोक आहेत. 2 त्रिज्या आणि या त्रिज्यांची टोक जोडलेल्या कंसाने, हे टोक जोडले, हे कंस आहे बघा हा, किंवा हे टोक जोडून हा एक कंस आहे. मग हा कंस आणि त्रिज्या यांच्यामधला जो भाग आहे त्याला वर्तुळ पाकळी असं म्हणतात. वर्तुळाच्या त्रिज्या व त्यांच्या टोकांनी जोडलेल्या कंसाने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात. अजून एक व्याख्या परत पहा. वर्तुळाची त्रिज्यांची टोक जोडलेल्या कंसाने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ कंस म्हणतात. इथे बघा, कंसाचं नाव कसं वाचायचं? केंद्र घ्यायचं, सॉरी, पाकळीचं नाव ओडॅश पी एम क्यू, किंवा ही झाली ओडॅश क्यू एम पी, ही झाली लघु वर्तुळ पाकळी. आणि इकडची जी मुठी ओडॅश पीबी क्यू, ओडॅश पीएम क्यू आणि ओडॅश पीबी क्यू, असं पाकळीची नावं घ्यायची. आता लघु वर्तुळ पाकळी, लघु म्हणजे लहान, आणि विशाल वर्तुळ पाकळी म्हणजे मोठी. लघु, लहान आणि मोठ्या पाकळ्या कशा? लघु वर्तुळ पाकळीची व्याख्या काय बघा, 2 त्रिज्या आणि त्यांच्या टोकांना जोडलेला जो संगत लघु कंस आहे, यांच्या संगत लघु कंस, लघु कंस, हा लघु कंस पीएम क्यू आणि हा विशाल कंस पीबी क्यू आहे. 2 त्रिज्या आणि लघु कंसाने मर्यादित केलेल्या भागाला लघु वर्तुळ पाकळी असं म्हणायचं. 2 त्रिज्या आणि संगत विशाल कंस मर्यादित केलेल्या भागाला विशाल वर्तुळ कंस असं म्हणायचं. तेव्हा हा लघु वर्तुळ कंस आहे आणि हा जो आहे हा विशाल वर्तुळ कंस आहे. समजा इथं O आहे, इथं B आहे, इथं X आहे, इथं Y आहे. इथं लघु कंस कोणता आहे? लघु वर्तुळ पाकळी. लघु कंस AXB आहे. मग लघु वर्तुळ पाकळी कोणती आहे? ओडॅश AXB. ओडॅश AXB ही लघु वर्तुळ पाकळी आहे. आणि ओडॅश AYB, ओडॅश BYA हिला म्हणायचं विशाल वर्तुळ पाकळी. तर या ठिकाणी मला असं वाटतं तुम्हाला दोन्ही पाकळ्या समजल्यात, लघु पाकळी आणि विशाल पाकळी. आता आपण याच्या सूत्राकडे जाऊया. आता मला सांगा, वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? पाय आर वर्ग. बरोबर. काय सूत्र आहे? पाय आर वर्ग. मग आता अजून एक संकल्पना सांगतो आधी, मग आपण सूत्राकडे जाऊया. आता याचं दोरा घेतला, दोरा इथं ठेवला आणि इथून इथपर्यंत मोजलं, इथून इथपर्यंत मोजलं आणि पट्टीवर मांडलं. जितकं सेंटीमीटर भरेल ती झाली कंसाची लांबी. लांबी L म्हणजे कंसाची लांबी, A म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, R म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, थिटा म्हणजे हा केंद्रीय कोनाचे
केंद्रीय कोनाचं माप किंवा या कंसाचं माप, कारण या दोघांचं माप कसं असतं, सारखं असतं, त्याला म्हणायचं थिटा. आता मला सांगा पूर्ण वर्तुळाचं माप क्षेत्रफळ पाय आर वर्ग असतं, बरोबर आहे का? पूर्ण. मग मी जर वर्तुळ आहे समजा हे अर्ध केलं तर अर्ध्या वर्तुळाचं म्हणजे किती, 1/2 पाय आर वर्ग. 4 भाग केले त्यात हे एका भागाचं काही 1/4 पाय आर वर्ग. 8 भाग केले 1/8 त्यात एका भागाचं 1/8 पाय आर वर्ग. मग मला सांगा हा जो 1/2 आला हा कसा आला, 180 भागिले 360 आला. बघा ना 0 0 गेला आलं. हे कसं आलं 1/4 90 भागिले 360 आलं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 4 भाग करता त्यावेळेस हा 90 अंश असतो. जेव्हा तुम्ही 2 भाग करता तेव्हा याचं मेजर 180 असतं, 90 भागिले 360. जेव्हा 8 भाग करता तेव्हा प्रत्येकाचा भाग 45 असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थिटा बदलत गेला. थिटा जो आहे तो कोन, याला म्हणायचं हा जो केंद्रीय कोन आहे याला थिटा म्हणूया, भागिले 360 आणि पाय आर वर्ग. हा हे झालं सूत्र वर्तुळ पाकळीचं, लघु वर्तुळ पाकळीचं किंवा वर्तुळ पाकळीचं. मग आता आपण महत्वाचं सूत्र पाहायचं पहिलं, लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 पाय आर वर्ग. जसं तसंच लांबीचे पण आहे बघा. इथून इतकी ही जी आहे ही परिमिती असते टोटल. परिमिती म्हणजे परिघ असतो, परिघ म्हणजे 2 पाय आर असतो पूर्ण. आणि मग वर्तुळाचे 2 भाग केले, हा अर्धा मोजायचा म्हणजे याला भागिले 2 करावं लागेल. 4 तुकडे केले तर भागिले 4 करावं लागेल, बरोबर आहे का? 8 तुकडे केले तर भागिले 8 करावं लागेल. 2 भागिले 2 हे 1 येईल, बे 2 4 येईल, बरोबर आहे का? म्हणजे इथं सुद्धा परत तसंच थिटा भागिले 360 येणार आणि गुणिले 2 पाय आर. मग वर्तुळ कंसाची लांबी बरोबर, लांबी म्हणजे L थिटा भागिले 360 आणि याच्या ऐवजी 2 पाय आर. ही मुख्य सूत्र झाली बघा वर्तुळ पाकळी. आता ही लघु वर्तुळ पाकळी झाली, बरोबर. आता मला जर विशाल वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी मला कोणाचं क्षेत्रफळ लागेल, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आणि मला सांगा या वर्तुळामधून मी हा लघु काढून घेतला तर कोण राहील, विशाल. विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढावं लागेल. बोलतोय का? विशालचं काढायचंय मला, वर्तुळातून लघु वजा केला. याच्या उलट मला जर विशाल माहित असेल तर वर्तुळातून विशाल काढला तर मला लघु माहित होईल. म्हणजे लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. परत पहा, लघु वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ म्हणजे थोडक्यात हे 2 सूत्र असेल बघा. वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघु वजा केला विशाल मिळेल, वर्तुळाच्या क्षेत्रफळातून विशाल वजा केला लघु मिळेल. कॉमन सेन्स आहे बघा ना. हे वर्तुळ आहे, लघु काढला विशाल माहित झाला. वर्तुळ आहे, विशाल काढला लघु माहित होईल. म्हणजे जो माहिती आहे तो वर्तुळाच्या क्षेत्रफळातून वजा करा म्हणजे राहिलेलं तुम्हाला मिळेल. इज दॅट क्लिअर? ही सूत्र कळली तुम्हाला. या ठिकाणी आपल्याला जी आवश्यक सूत्र आहेत ती आता जवळजवळ आपण घेतलेली आहेत. आता प्रत्यक्षात आपण उदाहरणाकडे जाऊयात. पहा, पहिलंच उदाहरण आहे, त्रिज्या 21 सेंटी. अजून एक सूत्र सांगायचं राहिलं, कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ या दोघांचं एक सामायिक सूत्र आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले R छेद 2. हे सूत्र फार VIMP सूत्र आहे. वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ म्हणजे हे वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ बरोबर L म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी गुणिले R छेद 2. आता आपण प्रत्यक्षात उदाहरणाकडे जाऊयात. ही सगळी सूत्र मी कडेला लिहितो बघा थोड्या वेळ. इथं म्हणतो बघा, लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ थिटा भागिले 360 पाय आर वर्ग वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे L बरोबर थिटा भागिले 360 2 पाय आर. दोघांचं कॉमन सूत्र वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ L गुणिले R छेद 2. त्यानंतर लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि याच्या उलट विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर
वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता बघा एवढे सूत्र आहेत. या सूत्रावर आधारित आता आपण गणित पाहूयात. पहिलंच गणित बघा, पान नंबर 152 वरच आहे. या ठिकाणी ए ओ बी हा कोन दिला 150 आणि हा दिला 21. हा कोन दिलाय म्हणजे थिटा 150 अंश आणि आर दिलाय 21 सेंटीमीटर. नेहमी लक्षात ठेवा, कंसाची लांबी काढायची असेल तर त्याला त्रिज्येचं एकक म्हणजे जे काही सेंटीमीटर असेल ते लिहायचं, आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर क्षेत्रफळाला चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग म्हणायचं. 21 सेमी त्रिज्या म्हणजे आर 21. वर्तुळ पाकळीच्या कोनाचे माप म्हणजे थिटा 150. तर लघु वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाने कंसाची लांबी काढायची. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 पाय आर वर्ग. थिटाची किंमत आपल्याला पायची किंमत दिलेली नाहीये. थिटा 150 भागिले 360 22/7 आणि हा 21 चा आर म्हणजे 21 चा वर्ग. फक्त काय करायचे, कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करायचे. वर्ग आहे म्हणून हा दोनदा लिहितो बस. या पायरीला मी फक्त दोनदा लिहिलं. 0 0 कॅन्सल. 3 5 15 3 1 3 3 2 6 बे सख 12 बे 1 बे 1 बे 7 त्रिक 21 आणि हा 3 2 6 वरती 11 5 55 आणि गुणिले 21 राहिलं भागिले 2 राहिलं. 21 गुणिले 55 म्हणजे 5 1 5 5 2 10 5 5 1155 भागिले 2 आणि 1155 ला 2 ने भागा. बे 5 10 बे 7 14 बे 7 14 आणि 0 घेतला पॉइंट दिला. बे 5 क्षेत्रफळ असल्यामुळे सीएम वर्ग सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौसेमी हे आलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे हे सूत्र एल बरोबर थिटा भागिले 360 आणि 2 पाय आर. थिटा 150 360 2 22/7 आणि 21. मी काय केलं बघा, थिटाची किंमत भरली, पायची किंमत टाकली, आरची किंमत टाकली. परत 0 0 गेला. 7 त्रिक 21. त्या 3 ने भागा. 3 1 3 3 2 6 2 ने भागा. बे सख 12 परत 2 ने भागा. बे त्रिक 6 बे 11 22 आणि 3 5 15 वर 5 गुणिले 11 राहिलं 55. जे त्रिज्येचं एकक आहे तेच एकक त्याला द्या. संपलं घरी. पण आपण जर थोडंसं डोकं चालवलं, जर तुम्ही आधी एल काढला असेल, एल माहित झाला, तर याच्यावरून तुम्ही दोघांचं एकत्र सूत्र आहे बघा. हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले आर छेद 2. एल ची किंमत 55 आर ची किंमत 21/2. दोघांचा गुणाकार बघा. दोघांचा गुणाकार 1155/2 म्हणजेच 577.5 असंही काढू शकता. आपली अक्कल वापरायची आहे, आपलं डोकं चालवायचं आहे. या ठिकाणी पहिलं गणित सरळ सरळ सूत्र होती म्हणून जरा फास्ट घेतलं. आता दुसरं सूत्र. दुसरं उदाहरण म्हणजे पान नंबर 153 वरच. नीट लक्ष द्या. याच्यामध्ये पी केंद्र आहे, हा 12 आहे, हा ए आहे, हा बी आहे, हा क्यू आहे, हा आर आहे आणि हा पी आहे 6. मी गणित वाचतो. हा भाग त्यांनी रेखांकित किंवा छायांकित केलेला आहे. नीट बघा. आकृतीमध्ये पी केंद्र वर्तुळ, वर्तुळाची त्रिज्या 6, रेख क्यू आर ही स्पर्शिका. क्यू आर ही स्पर्शिका म्हणजे लगेच पी क्यू लंब क्यू आर स्पर्शिका त्रिज्या लंब. बरोबर आहे का? आपला एक प्रमेय झालेला आहे बघा. पहिल्या वर्तुळ प्रकरणामध्ये पहिलाच प्रमेय आहे. प्रमेय लक्षात आहे का तुमच्या? त्या प्रमेयाचं पान नंबर तुम्हाला सांगतो बघा.
51 पानावर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणजे हा काटकोन झाला बरं का. हा काटकोन झाल्यावर हा काटकोन त्रिकोण झाला. मग काटकोन त्रिकोण PQR मध्ये पायथागोरस प्रमेयाने मी ही बाजू काढतो. कर्ण वर्ग म्हणजे बघा बरं का, त्याचा कर्ण PR वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. कर्ण किती दिलाय 12 चा वर्ग. PQ किती आहे 6 चा वर्ग. 12 चा वर्ग 12 गुणिले 12 144. हा 36. हा अधिक 144 इकडे वजा होईल. 144 वजा 36 QR वर्ग. या दोघांची वजाबाकी करून पहा 108 येईल. मला वर्ग नकोय तो वर्गमूळ घेऊन QR बरोबर वर्गमुळात 108. याचा वर्ग निघून गेला, याला वर्गमुळात घेतलं. 36 त्रिक 108 आहे. हा 36 बाहेर आल्यावर 6 होईल म्हणजे QR आला 6 वर्गमुळात 3 सेमी. थोडस घाईत घेतलं बघा. कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग आणि बाजू 2 चा वर्ग. ज्या किमती माहिती आहेत त्या भरल्या, त्यांचे वर्ग केले. अधिक 36 वजा झाला. वजाबाकी करून पाहिली 108. वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला, याला वर्गमुळात घेतलं. 36 त्रिक 108 आहे म्हणजे हा 6 बाहेर आला. वर्गमुळात 3. मला ही बाजू पण माहीत झाली. या ठिकाणी मला काय सांगितलं त्यांनी काय काढायचं ते बघा. छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. छायांकित भाग म्हणजे हा तुम्ही नीट पहा बरं. त्रिकोणामधून कोणता भाग वजा केला, हे बघा हा भाग वजा केला. P'QAB ही जी पाकळी आहे, ही पाकळी जर काढून टाकली त्रिकोणातनं तर हा छायांकित भाग मिळेल. म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा पाकळीचे क्षेत्रफळ. म्हणजे मला पाकळीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्रिकोणाचं काढायचंय. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. पाया लागेल म्हणून मी पायथागोरसने काढून ठेवला. कळलं का मी का काढला तो? हा QR यासाठी काढला. आता मला थिटा लागेल म्हणजे पाकळीचं क्षेत्रफळ काढता येईल. हा थिटा काढण्यासाठी इथं 6 आहे, इथं 12 आहे बघा. 6 दुने 12 म्हणजे कर्णाच्या निम्मी आहे बाजू. मग 30 अंश कोणासमोरची बाजू, ही जी बाजू आहे ही निम्मी आहे कर्णाच्या. आणि मग 30 60 90 चा प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो? 30 अंश कोणासमोरची बाजू म्हणजेच हा कोण किती असेल 30. याच्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे बघा PQ बरोबर 1/2 PR. मग 30 60 90 च्या प्रमेयाच्या व्यत्यासाने तो व्यत्यास काय सांगतो? माप कोण R बरोबर 30 अंश. मग माप कोण Q किती आहे? 90 आहे. म्हणजेच माप कोण P किती असेल? 60. उरलेला कोण किंवा राहिलेला कोण कळलं का? हा म्हणजे हा 60 आला. थिटा 60 R 6 म्हणजे पाकळीचं क्षेत्रफळ काढता येईल. त्रिकोणाचं मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1 अंशात A म्हणजे एरिया बरं का, किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. पाया 6 वर्गमुळात 3 आणि उंची पण 6. ही पाया ही उंची. बेत्रिक 6 6 बेत्रिक 18 गुणिले वर्गमुळात 3. आपल्याला वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 दिलेली आहे. 173 गुणिले 18 8 त्रिक 24 8 56 2 58 8 5 13 3 7 1 4 7 3 10 11 3114 आहे. दोघांचा गुणाकार आला. पॉइंट नंतर 2 घर आहेत म्हणून 2 घर आणि सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर. या ठिकाणी मी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलेले आहे. आता पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 पाया वर्ग. थिटा किती आहे बघा 60 आलाय भागिले 360. पायची किंमत 3.14 आणि R हे 6 चा वर्ग. मी कॅल्क्युलेशन कसे करतो बघा. पुण्याचं काम करा. पॉइंट हाकलून द्या. 2 पॉइंट काढून टाकले म्हणजे खाली 100 येतील. आणि 6 चा वर्ग येतो 2 झाल्या. 0 0 गेला. 6 6 36
आणि हा 6 1 6 कॅन्सल. 314 गुणिले 6 6 चोक 24 6 2 8 6 3 18 भागिले 100 2 शून्य काढून टाका म्हणजे 1884 सेंटीमीटर वर्ग. या ठिकाणी मी पाकळीचं पण क्षेत्रफळ काढलंय. आता पाकळीचं क्षेत्रफळ काढलंय म्हटल्यावर आता मला काढायचंय रेखांकित किंवा छायांकित भागाचं क्षेत्रफळ. त्यांनी कोणता शब्द वापरलाय? छायांकित. मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर छायांकित भागाचं क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे बघा 31.14 वजा पाकळीचं आलं 18.84. बघा 31.14 पॉईंट खाली पॉईंट 18.84 शून्य. हातचा घ्या हातचा द्या 11तून 8 गेले 3 10तून 8 गेले 2 आणि हा 1 12.30 सेंटीमीटरचा वर्ग. अशा पद्धतीने आपण छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे. खूप सोपं साधं सरळ गणित होतं. जरी मोठं होतं पण अवघड नक्कीच नव्हतं. आता आपण जातोय पुढच्या गणिताकडे, सोडून दिलेल्या गणिताकडे. त्याच्यामध्ये सुद्धा छायांकित भागच काढायचा आहे. त्याच्यामध्ये असं आहे बघा ABCD असं दिलेलं आहे आणि हे 7 दिलेलं आहे. 7 सेम बरोबर आहे. गणित असतो बघा नीट पहा आकृती. चौकोन ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेमी आहे. डी केंद्र मानून डी या त्रिज्येचं म्हणजे डी या त्रिज्या दिली आहे. या डी या त्रिज्येचं असं एक वर्तुळ काढलेली वर्तुळ पाकळी किंवा काढलेली वर्तुळ पाकळी डी डॅश केंद्र आहे. आता डी डॅश ए इथं एक अक्षर घेतो डी डॅश AXC ही वर्तुळ पाकळी बघा. तुम्हाला हा भाग काढायचा आहे. तर रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. आता बघा नीट समजून घ्या. रिकाम्या जागा तुम्ही तुमच्या भरू शकता. आधी आपण गणित कसं सोडवायचं पाहूयात. मला सांगा बरं छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र होईल? छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ. त्याच्यातनं काय करावं लागेल बरं की डी डॅश AXC ही पाकळी त्यातनं काढून टाकली चौरसामधनं या की बरोबर छायांकित. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ही सूत्र आपल्याला वापरावं लागेल. त्यासाठी आपल्याला लागेल चौरसाचं क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ त्याची बाजू दिलेली तुम्हाला बाजू बरोबर 7 सेमी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग 7चा वर्ग 49 चौरस सेमी. आलं का चौरसाचं? आता वर्तुळ पाकळी हा जो कोण आहे 90 अंश आहे. थिटा बरोबर 90 अंश. इथं का बरं हा 90 आहे? चौरसाचा प्रत्येक कोण 90 अंश असतो किंवा काटकोन असतो. आणि त्रिज्या त्यांनी त्रिज्येची वर्तुळ पाकळी म्हटलं जे त्यांनी 7 सेंटीमीटर त्रिज्येची. DA या त्रिज्येची म्हणजे DAD सगळ्या बाजू सारख्या आहेत ना याच्या. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 पाय r वर्ग. थिटा आता 90 आहे. हा 360 22/7 आणि r 7 हे बघा 90/360 22/7 7 दोनदा लिहा 7 7 कॅन्सल 0 0 कॅन्सल 9 चौक 36 2 ने भागूयात 2 1 2 1 2 2 4 11 गुणिले 7 77/2 आणि 77 ला 2 त्रिक 6 2 8 16 वरून घेतला 0 2 पंच 10 38.5 चौरस सेमी. 38.5 चौरस सेमी ही झाली वर्तुळ पाकळीची क्षेत्रफळ. चौरसाचं 49 आणि मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं 49 वजा 38.5. 49 म्हणजे 49.0
हा 38.5, हातचा घ्या, हातचा द्या, 10तून 5 गेले 5, 8तून 8 गेले 0, 10.5 चौरस सेमी. अशा पद्धतीने आपल्याला आता पुढच्या तासाला 7.3 मधील उदाहरणं सोडवायची आहेत. सूत्र आपल्याला माहिती असतील तर हे एकदम सोपं आहे. काय अवघड आहे सांगा बरं. सरळ सरळ मला दिसतंय पहा, छायांकित बघा चौरस आहे, चौरसातून हा काढून टाकायचा म्हणजे वजा करायचा, मग चौरसाचे क्षेत्रफळ वजा पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे छायांकित भागाचे क्षेत्रफळ. अशा पद्धतीने आपण थांबूयात. धन्यवाद.